भाडेपट्टा जमीन योजना। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि गावागावात एकच चर्चा जोरात सुरू आहे, ती म्हणजे 1 रुपयात भाडेपट्ट्याने शासकीय जमीन। ऐकूनच कसं एकदम भारी वाटतंय ना। पण 1 रुपयात जमीन, पण नक्की ही योजना काय आहे, कोणाला मिळणार आहे ही जमीन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा। अनेक जण फक्त बातम्या ऐकतात, पण फॉर्म कसा भरायचा हे त्यांना समजतच नसल्यामुळे ते मागे राहतात। पण काळजी करू नका, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची असते। चला तर मग बघूया आणि सुरू करूया ही योजना काय आहे आणि कोणासाठी आहे ते समजून घेऊया। नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र। मंडळी, आधी हे समजून घेऊ की ही योजना नेमकी काय आहे। शासनाकडे अशा अनेक जमिनी असतात ज्या पडीक आहेत किंवा सध्या वापरात नाहीत। अशा जमिनींना उपयोगात आणण्यासाठी आणि सर्वसामान्य गरजू लोकांना किंवा संस्थांना रोजगाराची संधी देण्यासाठी सरकारने पडीक जमीन भाडेपट्टा योजना सुरू केली आहे। या अंतर्गत अगदी नाममात्र म्हणजेच फक्त 1 रुपया भाडेपट्ट्याने ही जमीन ठराविक कालावधीसाठी दिली जाते। यामुळे पडीक जमिनींवरती शेती करता येईल, एखादा व्यवसाय सुरू करता येईल किंवा रोजगाराची नवीन साधनं निर्माण होतील। चला तर मग आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे, याचा अर्ज कसा करायचा। मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत ही अगदी सोपी आहे। आपल्याला काही साधे टप्पे फॉलो करायचे। टप्पा नंबर 1, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेट चालू करायचं आहे। तिथे जाऊन अधिकृत महसूल विभागाच्या वेबसाईटला म्हणजे महाभूमी पोर्टलला भेट द्यायची आहे। लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटची हीच अधिकृत वेबसाईट आहे, त्यामुळे इतर कुठल्याही फसव्या लिंकवरती जाऊ नका। टप्पा नंबर 2, महाभूमी पोर्टलच्या होम पेजवर गेल्यावर तुम्हाला तिथं बरेच पर्याय दिसतील। त्यापैकी आपल्याला शासकीय जमीन वाटप किंवा पडीक जमीन भाडेपट्टा योजना म्हणजे पडीक जमीन भाडेपट्टा योजना हा पर्याय शोधायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे। टप्पा नंबर 3, तिथे गेल्यावर तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडेल। त्यात तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर नीट भरून घ्यायचा आहे। अर्जासाठी आवश्यक गोष्टी आणि कागदपत्रे काय असतील। आता तुम्ही म्हणाल, अर्ज तर उघडला, पण फॉर्म भरताना सोबत काय ठेवावं लागेल? तर ऐका, अर्ज करताना काही अत्यंत आवश्यक गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जमिनीचा सविस्तर तपशील, तुम्ही ज्या शासकीय किंवा पडीक जमिनीसाठी अर्ज करत आहात तिचा संपूर्ण तपशील, जसे की जिल्हा, तालुका, गाव आणि शक्य असल्यास गट क्रमांक तुम्हाला माहिती असायला पाहिजे। त्यानंतर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा रहिवासी दाखला। त्यानंतर तुम्ही ही जमीन नेमकी कशासाठी वापरणार आहात, शेती, उद्योग की इतर काही व्यवसाय, याचा एक छोटासा आराखडा किंवा माहिती तुम्हाला द्यावी लागेल। हे सर्व कागदपत्र नीट स्कॅन करून अपलोड करा, जेणेकरून तुमचा अर्ज फेटाळला जाणार नाही। मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करून घेऊया, म्हणजे सोशल मीडियावर प्रत्येकाला 1 रुपयात जमीन मिळते असा समज पसरला आहे। पण प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीला आपोआप जमीन मिळत नाही। शासनाने घालून दिलेल्या अटी, उपलब्ध जमीन, जिल्हा प्रशासनाची मंजुरी आणि महसूल विभागाची पडताळणी यानंतरच जमीन भाडेपट्ट्यावरती दिली जाऊ शकते। आता ह्याच्या पात्रतेबद्दल माहिती ऐका। अर्ज करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेकडे जमिनीचा योग्य वापर करण्याचा स्पष्ट आराखडा असणे आवश्यक असते। शेती, कृषीपूरक व्यवसाय, रोजगार निर्मिती, सामाजिक प्रकल्प किंवा शासनाने मान्य केलेल्या इतर उद्योगांसाठी अर्जाचा विचार केला जाऊ शकतो। अंतिम निर्णय मात्र संबंधित जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनच घेतं। त्यानंतर भाडेपट्टा म्हणजे मालकी नाही। इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे भाडेपट्ट्यावर मिळालेली जमीन म्हणजे ती तुमच्या नावावर कायमस्वरूपी होत नाही। त्या जमिनीची मालकी शासनाकडेच राहते। तुम्हाला केवळ ठराविक अटी आणि कालावधीसाठी वापरण्याचा अधिकार दिला जातो। त्यानंतर ह्या अटींचं पालन, जर मंजूर केलेल्या उद्देशाऐवजी दुसऱ्या कामासाठी जमीन वापरली किंवा शासनाच्या अटींचे उल्लंघन झाले तर भाडेपट्टा रद्द होऊ शकतो। त्यामुळे सर्व नियम काळजीपूर्वक वाचणं अत्यंत आवश्यक आहे। आता अर्जानंतर काय होतं? अर्ज केल्यानंतर महसूल अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतात। त्यानंतर आवश्यक असल्यास प्रत्यक्ष जागेची पाहणी केली जाते। सर्व बाबी योग्य आढळल्यास प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठवला जातो।
आता यामधून फसवणूक सुद्धा होऊ शकते, त्यामुळे फसवणुकीपासून सावधानता कशी बाळगायची हे ऐकून घ्या. आजकाल अनेक जण 100% जमीन मिळवून देतो, पैसे द्या आणि मंजुरी मिळवा अशा जाहिराती करतात. अशा कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांवरती विश्वास ठेवू नका. अर्ज फक्त अधिकृत सरकारी माध्यमातूनच करा. आता यासाठी कोणती जमीन उपलब्ध असते? प्रत्येक गावात किंवा तालुक्यात अशी जमीन उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध शासकीय जमिनीची माहिती घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली गेली तर पडीक जमिनींचा उपयोग वाढेल, ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल, शेतीला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळू शकतं. पण त्यासाठी शासनाची काटेकोर अंमलबजावणी आणि नागरिकांनीही नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. मंडळी, योजना जितकी ऐकायला सोपी वाटते तितकीच त्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. अर्ज केल्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी तुमच्या अर्जाची आणि जमिनीची तपासणी करतील. जर तुम्ही दिलेल्या अटींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला ही जमीन 1 रुपया भाडेपट्ट्याने मंजूर केली जाते. त्यामुळे फॉर्म भरताना घाई गडबड करू नका. प्रत्येक माहिती खरी आणि अचूक भरा. तर मित्रांनो, ही होती 1 रुपया भाडेपट्टा जमीन योजनेची संपूर्ण सोपी माहिती. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं? या योजनेमुळे खरोखरच ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना फायदा होईल का? शासकीय पडीक जमिनींचा योग्य वापर याद्वारे होऊ शकेल का? तुमच्या भागात अशी कोणती पडीक जमीन आहे का ज्यावरती ही योजना लागू करता येईल? तुमचं जे मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या गावाकडच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून कोणा गरजूला याची मदत होईल. आपल्या चॅनलवर आपण अशाच शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या गोष्टी अगदी आपल्या मराठी बोलीभाषेत घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.